नमस्कार. आज आपण पाहणार आहोत ग्रामीण भागातील एक पारंपरिक व प्रसिद्ध अशी वाफवडा रेसिपी सुरू करण्याआधी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी. सर्वप्रथम आपण 2 मध्यम आकाराचे कांदे व्यवस्थित चिरून घेऊ. आता किसणीच्या साहाय्याने थोडे खोबरे किसून घेऊ. एका तव्यावर किसलेले खोबरे घेऊ व त्यात 1 चमचा तेल टाकू व व्यवस्थित परतून घेऊ. खोबरे व्यवस्थित परतून झाले आहे. आता यात आपण कांदा परतून घेऊ. कांद्याला व्यवस्थित गोल्डन रंग आला आहे. कांदा ताटात काढून घेऊ. आता एका मिक्सरच्या भांड्यात 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, परतलेले खोबरे, कांदा, कोथिंबीर, 1 चमचा खुरसण्याचा कूट, अर्धा चमचा धना पावडर घेऊन त्यात 1 चमचा पाणी टाकून व्यवस्थित बारीक करून घेऊ. आपण पाहू शकता मसाला छान बारीक झाला आहे. वडे काढण्यासाठी आपण 4 ते 5 तास चणा डाळ भिजत ठेवली होती. आपण पाहू शकता डाळ छान भिजली आहे. एका मिक्सरच्या भांड्यात आपण डाळ काढून घेऊ. त्यात 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरे, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद, चवीपुरते मीठ घेऊन बारीक करून घेऊ. छान पेस्ट झाली आहे. आपण ही पेस्ट ताटात काढून घेऊ. आता आपण उरलेली डाळ वाटून घेऊ. आता आपण त्यात मसाले टाकणार नाहीत. आपण दोन्ही वाटणांचा कलर पाहू शकता. आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता याचे आपण वडे काढून घेऊ. त्यासाठी तव्यावर 1 चमचा तेल घेऊ. त्यात आपले वडे काढून घेऊ. व्यवस्थित दोन्ही बाजूंनी भाजून घेऊ. आपले वडे व्यवस्थित भाजले आहेत. आता आपण ते बाजूला काढून घेऊ व रश्श्याची तयारी करून घेऊ. त्यासाठी एका कढईत आपण 2 चमचे तेल घेऊ. त्यात चिमूटभर हिंग, 1 चमचा मोहरी, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद व मगाशी वाटलेले वाटण टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. व्यवस्थित परतून झाल्यावर त्यात 1 ग्लास पाणी टाकू व हलवून घेऊ. आता यात चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करू. यात तुम्हाला जेवढे घट्ट किंवा पातळ हवे असेल तेवढे पाणी टाकून घ्या. मला अजून पातळ हवे असल्याने मी अजून पाणी टाकत आहे. यात लक्षात घ्या की तळलेले वडे रस्स्यात टाकल्यावर ते रस्सा शोषून घेतात. त्यामुळे त्या अंदाजानुसारच पाणी टाका. आता रश्श्याला व्यवस्थित उकळी आली आहे. त्यात आपण आपले वडे टाकू व 1 ते 2 मिनिटे शिजवून घेऊ. अशा प्रकारे तयार आहे आपली वाफवड्यांची रेसिपी. याबरोबर आपण भाकरी, कांदा व ठेचा खाऊन या थाळीची मजा घेऊ शकता. आपणास ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.